हाय गाईज, नमस्कार. तर आज मी बनवणार आहे गोडपुरी, गुळाची गोडपुरी. ह्यात गव्हाचं पीठ घेतलं आहे 2 वाटी, 1 वाटी रवा घेतला आहे, त्यात बडीशोप टाकलं आहे आणि काय टाकलं मी, मीठ थोडंसं टाकलं आहे आणि इलायचीची पावडर. आणि त्यानंतर हे गूळ मी भिजत ठेवलं होतं पाण्यात. आता हे गाळून ह्याचं पीठ मी मळून घेणार आहे आणि मग लाटून तळणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते माझी रेसिपी. अशा प्रकारचं मळून घ्यायचं. जसं हे गूळ आहे ना, ते थोडं आहे ना भिजवून ठेवायचं, मग त्याचं पाणी होतं. मग हे नाही करावं लागत. मग असं जसं थोडं पाणी टाकायचं, नंतर गुळाला पाणी सुटतंच, त्यामुळे थोडं अशा प्रकारचं गोळा मळून घ्यायचा. 10-15 मिनटं ठेवायचं आणि लाटून त्यावर खसखस टाकून तळायचं. मी मळून घेते तोपर्यंत. अशा प्रकारे मस्त लाटून घेतली मोठी आणि ह्या वाटीने मी त्याचे गोल गोल करून तळवणार आहे. अशा प्रकारे वाटीच्या आकाराने मी हे गोल काढून घेतले आणि त्यावर खसखस टाकून परत एकदा लाटून घेतले. म्हणजे ते खसखस उडणार नाही, चिपकून राहील. खसखसने टेस्ट चांगली येते आणि दिसायला पण अनारशासारखे दिसतं. झाले आपले बनवून तयार गोडपुरी. हे चहासोबत नाहीतर नॉर्मल टाईमपास म्हणून जरी खाल्लं तरी खूप टेस्टी लागतं.